आजोबा हे हे सरंजामे साहेब. साहेब हे माझे आजोबा. नमस्कार सरंजामे साहेब. नमस्कार. आयुष्यमान भव, यशस्वी भव. बसा. नाही, उगाच साहेब म्हणून मला लाजवू नका. साहेब म्हणून घेण्याची लायकी नाहीये माझी. इथे चुकतो माणूस. स्वतःची लायकी त्याला स्वतःलाच माहित नसते. तुमच्यासारख्या ऋषितुल्य माणसाला भेटून खूप धन्य वाटलं. मीही तुमच्यासारख्या कर्तबगार माणसाला भेटून कमी धन्य झालेलो नाही सरंजामे साहेब. असो. चंदू म्हणत होता तुमच्याकडे प्रस्ताव आहे काहीतरी आमच्यासाठी. हां शास्त्री बुवा, लहान तोंडी मोठा घास घेत असेल तर क्षमा करा, पण वाडा पाहिला तुमचा खूप आवडला. आमच्याकडे एक हेरिटेज रिसॉर्टचं प्रोजेक्ट आहे. एक असं रिसॉर्ट जिथे आपल्या भारतीय संस्कृतीचं जतन होईल. येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या फॉरेन व्हिजिटर्सना, टुरिस्टना भारतीय संस्कृतीचं दर्शन होईल. जिथे सगळ्या संस्कृती. थोडक्यात तुम्हाला तुमचं हॉटेल टाकण्यासाठी आमचा वाडा हवा आहे. नाही, हॉटेल हा शब्द जरा. शब्दांपेक्षा अर्थ महत्वाचा. आणि त्या अर्थाचं अर्थकारण त्याहून महत्वाचं. तेव्हा आपण एकमेकांचा अमूल्य वेळ वाया न घालवता व्यवहाराची बोलणी करूया. 7 कोटीची ऑफर आहे माझी. हो, पण जागेचं योग्य व्हॅल्युएशन झाल्याशिवाय मी. मला मान्य आहे तुमचा प्रस्ताव. कागदोपत्री व्यवहार कधी करायचा ते तुम्ही सांगा. हो, मी तेच म्हणत होतो. पण मला जागा पुन्हा एकदा पाहायची आहे. का? एकदा तुम्ही वाडा पाहून आलातच की. हो, तो वाडा पाहूनच तुम्ही प्रस्ताव मांडलात ना सरंजामे साहेब. हो, पण हे बघा सरंजामे साहेब, आमच्याकडे 1.5 दिवसाचा गणपती असतो. त्यानंतर तुम्ही म्हणाल तेव्हा आपण कागदोपत्री व्यवहार पूर्ण करू. प्रश्न मिटला. तुम्ही काहीतरी बोलत होतात सरंजामे साहेब. हो, पण तरी सुद्धा मला जागा एकदा पुन्हा पाहायची आहे. या प्रोजेक्टसाठी जे फायनान्सर पैसे टाकणार आहेत त्यांना ही जागा दाखवायची आहे. त्याच्यानंतरच मी. आता तुम्हीच तो वाडा विकत घेणार म्हणताय सरंजामे साहेब. तेव्हा मी कोण तुम्हाला अडवणारा? तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही ती जागा पाहू शकता. आणखीन काही? नाही, सध्या तरी आणखी काहीच नाही. काहीच नाही. उत्तम. मला सरळसोट आणि आढेवेढे न घेता व्यवहार करणारी माणसं आवडतात.
चंदू बाळा, तुझ्या वडिलांना सांग सरंजामे साहेब निघालेत म्हणून. हो आजोबा. मी आलोच साहेब. हा रेगे सर, मला नाही जमत आहे आज क्लासला यायला. तुम्ही केळकर सरांना जरा रिक्वेस्ट. हां 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 दॅट्स राईट. काय मायनर प्रॉब्लेम नाही, तब्येत छान आहे. आपण उद्या बोलू. तसं काय असेल तर तुम्ही मला फोन करा, मी घरीच आहे. आणि रेगे सर, हां हां राईट 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 ॲब्सोल्युटली. ओके. अच्छा. बाबा, यशवंतराव निघालेत. मग हत्ती घोडे घेऊन मी काय गावाच्या वेशीपर्यंत येऊ की काय? बघा, हे जे काही होतंय त्यामुळे मला सुख मिळतंय अशातला काही भाग नाहीये बरं का. काळजी करू नकोस रे चंदू. यातून जो काही पैसा मिळणार आहे ना, त्यातून खूप खूप सुख तुला विकत घेता येईल. पैसे सगळ्यांनाच मिळणार आहेत. तुम्ही फक्त माझाच दोष असल्यासारखं मलाच का बोलताय? कारण यशवंतराव ही कीड तू या घरामध्ये आणलीस. मला मान्य आहे चंदू, सुरुवातीला तुला नव्हतं माहिती की हा माणूस काय लायकीचा आहे ते. पण आता तरी शहाणा हो रे. हा माणूस तुला घेऊन रसा तळाला जाईल. ऐक माझं. तुमचं ऐकायला मला नक्कीच आवडलं असतं, पण माझी ऐपतच नाहीये तेवढी. माझं घर, घराचे खर्च, येणारी बिलं, माझा मुलगा, त्याचं शिक्षण, त्याचे उपचार, यासाठी कधीच कामी नाही आलात तुम्ही. नाही, तुमची इच्छा नव्हती असं म्हणायचं नाहीये मला. तुमचं खूप प्रेमही आहे माझ्यावर, हेही माहिती आहे मला. पण तुमचं प्रेम कंडिशनल आहे. तू शिक, मी हे करतो. तू हे कर, मी ते करतो. कधी असं नाही म्हणालो तो, चंदू तुला हवं ते कर, घे भरारी, मी आहे तुझ्या पाठीशी. यशवंतराव तुमच्या दृष्टीनं वाईट असतीलही कदाचित, पण भरारी घेण्यासाठी माझ्या पंखामध्ये त्यांनीच बळ भरलंय. या तुझ्या भरारीचा शेवट जमिनीवरती आपटून कपाळमोक्ष होण्यात आहे. लक्षात घे चंदू.
मला नाही तसं वाटत. चोरी नाहीये करत मी, दरोडा नाही करत. प्रामाणिकपणे मेहनत करतोय. आणि माझ्या या भरारीचा अंत जर कपाळ मोक्षातच होणार असेल ना, तर चालेल मला. निदान भरारी घेण्यात काय आनंद असतो ते तरी कळेल. खुरडत खुरडत काय हो, सगळेच चालतात. पूनम, पूनम, आले. पूनम, उद्या एका कामासाठी पुण्याला जायचंय. येणार आहेस? मी येऊन काय करू? तसं नाही ग, जर सगळं काही फायनल झालं तर डील क्लोज करण्यासाठी एखाद दिवस थांबावं लागेल अजून, म्हणून. म्हणजे तू अख्खा दिवस कामात असणार आहेस ना? मग मी काय येऊ? ॲज यू विश. बरं, यशवंतराव बाबांना भेटले होते. आय थिंक व्यवहाराची बोलणी झाली आहे. वाय डोंट यू जस्ट कॉल अप अँड फाइंड आउट? पूनम, पुन्हा पुन्हा तेच तेच का बोलतेस तू? तुला माहिती आहे ना बाळ, मला माहिती आहे तुला त्यात इंटरेस्ट नाही. मला सुद्धा तुझ्याशी वाद घालण्यात अजिबात इंटरेस्ट नाही. मधुदादांचा फोन आला होता, त्यांनी तुला फोन करायला सांगितलं. मी फक्त तुला निरोप देते. तुला फोन करायचा असेल तर कर, नाहीतर नको करूस. रागावू नकोस. करीन करीन मी फोन. माझ्यासाठी नको करूस. तुला वाटलं तर कर, नाहीतरी मला सवय झालीच आहे ना इतरांसाठी माझं मन मारण्याची. अँड डू ॲज यू विश. ओके? पूनम, पूनम, अरे सरंजामे साहेब, तुम्ही एकटेच? भाई आलाय का बरोबर? कसे आहात विष्णुबुवा? अहो, मी काय बरा आहे, पण तुम्ही भाई येतोय मागावून? नाही. मग का? माझ्या इथे येण्यानं तुझी काही अडचण झाली का? छे छे साहेब, मला कसली आली आहे अडचण? पण आधी कळलं असतं पाहुणे येणार आहे तर. पाहुणा? कोण पाहुणा? तुम्ही. मालक उभा आहे तुझ्या समोर या वाड्याचा. काय साहेब? जाऊ दे मला माझ्या वाड्यात.
हा बोल परमेश्वर, मी इथे वसईच्या वाड्यावर आलोय. साहेब, एक वाईट बातमी आहे. काय अभिमानला पोलिसांनी अरेस्ट केलंय. काय काय म्हणजे आता काय? नाकाबंदीला गाडी बाजूला घेतली. यायला होता म्हणून? साहेब, एवढं फालतू कारण असतं ना तर एवढ्यात त्याला मी घरी आणलं असतं. हा मग साहेब, त्याच्या गाडीत पिस्तूल सापडलं. विदाउट लायसन. काय? अरे तेव्हा हा, अरे मी इथे काय करायला आलोय? मी त्याच्यासाठी हे सगळं, आणि हा काय? त्याच्याकडे कुठून आलं पिस्तूल? परमेश्वर, एक काम कर, ते पिस्तूल तुझ्या हातात घ्या आणि त्यानं गोळ्या खाल त्याला सुटेन मी एक तासा. साहेब, तुम्ही काळजी करू नका. मी निघतोय पोलीस स्टेशनला. तुम्ही आता काय, मी निघतो आता इथून. तू आधी माझ्याकडून 2 कानाखाली घाल त्याच्या. साहेब, तुम्ही सावकाश या. मी निपटवतो सगळं.